विशाल अग्रवालच्या कोठडीवर युक्तिवाद सुरू झालेला आहे। पुणे पोलिसांकडून 7 दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आली आहे आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद यावर सुरू आहे। कशाच्या आधारावर आरोपीला पबमध्ये एंट्री दिली गेली यावर सरकार वकिलांचा युक्तिवाद सुरू आहे। अल्पवयीन आरोपीच्या अटकेवर सुद्धा थोड्याच वेळात निकाल येणार आहे। महत्त्वाची अपडेट आपण पाहतो। विशाल अग्रवालच्या कोठडीवर युक्तिवाद सुरू आहे। कोठडीमध्ये नेण्याच्या अगोदर त्यांच्यावर शाईफेक करण्याचा सुद्धा प्रयत्न झाला, मात्र पुणे पोलिसांकडून 7 दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आलेली आहे आणि सरकारी वकिलांचा यावर युक्तिवाद सुरू आहे। त्यामुळे सरकारी वकील काय युक्तिवाद करतात हे पाहावं लागेल आणि कशाच्या आधारावर आरोपीला पबमध्ये एंट्री दिली तर असा युक्तिवाद सरकार वकिलांचा सुरू आहे। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी सचिन चपळगावकर आपल्या सोबत आहेत। सचिन, काय नेमका युक्तिवाद केला गेलेला आहे आणि कधीपर्यंत निकाल लागण्याची शक्यता? अगदी बरोबर। काहीच वेळापूर्वी युक्तिवाद जो आहे तो संपलेला आहे। सरकारी वकिलांनी ही बाजू मांडलेली आहे की गाडीचं रजिस्ट्रेशन झालेलं नव्हतं व त्याचबरोबर तो अल्पवयीन असताना त्याच्या हातात गाडी कशी दिली गेली। पण हेच सांगत असताना विशाल अग्रवाल यांचे जे वकील आहेत त्यांनी सांगितलं की त्याची जी गाडी होती ड्रायव्हरला दिली गेली होती व ती गाडी त्याने मागितली आणि जबरदस्तीने ती गाडी घेतली आणि माझ्या आशलाला कुठल्याही प्रकारची नोटीस न देता त्याला अटक केली। त्यामुळे ती अटकही अवैध असल्याचं सांगत त्यांनी त्याच्या सुटकेची मागणी केलेली आहे। एकंदरीत पोलिसांनी 7 दिवसाची पोलीस कोठडी या संपूर्ण प्रकरणामध्ये मागितलेली आहे। काय होतं ते काही वेळातच कळणार आहे आणि या संदर्भात आणखी माहिती घेऊयात आपण। सचिन, तुम्ही असेच थांबा। चेतन सावंत आपल्या सोबत आहेत। चेतन, आपण पाहतो विशाल अग्रवालच्या कोठडीवर सध्या युक्तिवाद सुरू आहे आणि पुणे पोलिसांकडून 7 दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आलेली आहे। चेतन, श्रद्धा, खरं तर या प्रकरणामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा होता की विशाल अग्रवाल हे या घटनेनंतर फरार का झाले असा प्रश्न देखील सरकारी वकिलांकडून करण्यात आला होता। त्यांनी खरं तर विशाल अग्रवाल यांनी पुरावे लपवले आहेत का किंवा पुराव्यांची छेडछाड केली आहे का यासंबंधी सर्व तपास करण्यासाठी त्यांची 7 दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात येत आहे। त्याचबरोबर बिना नंबर प्लेट गाडी ही रस्त्यावर कशी काय चालू शकते, ती आपल्या मुलाला कशी काय त्यांनी दिली। त्याचबरोबर 48,000 रुपये बिल जे त्यांच्या मुलांनी भरलं होतं ज्या पबचं, ते 48,000 रुपये बिल जर मुलगा भरू शकतो तर त्या मुलाचा पॉकेट मनी हा कोणत्या स्वरूपात आहे, असे अनेक प्रश्न आता या युक्तिवादामध्ये सुरू आहे। खरं तर पोलिसांनी जी 7 दिवसांची कोठडी मागितली आहे त्याच्याच ह्याच्या बेसवर आपण पाहिलं तर याच्या अनेक गोष्टींचे खुलासे आहेत ते होणार आहे। खरं तर हे प्रकरण झालं त्या दिवशी 19 तारखेला हे प्रकरण झालं। 20 तारखेला महाराष्ट्रातील 5व्या टप्प्यातील मतदान होतं, मात्र या दरम्यान विशाल अग्रवाल यांचा मुलगा याला अटक करण्यात आली होती। अटक करून त्याच्याकडनं त्यांना निबंध लिहायची शिक्षा दिली आणि त्याला जामीन मंजूर झाला। मात्र त्यानंतर जे या प्रकरणात खरं स्वरूप आपल्याला आलेलं पाहायला मिळालं ते म्हणजे त्या मुलाची जामीन झालेली माहिती सर्वत्र पसरल्यावर संपूर्ण समाजातील ज्या संघटना असतील किंवा पक्ष असतील हे एकटवले, पुणेकर एकटवले आणि त्यांनी हे प्रकरण उचलून धरलं। त्यानंतर देवेंद्र फडणवीस स्वतः 21 तारखेला पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात जाऊन या संपूर्ण प्रकरणाची सूत्र सांभाळत होते। त्यांनीच या प्रकरणामध्ये विशाल अग्रवालसह आणि अन्य 5 ते 6 जणांवर आरोपपत्र दाखल केले। त्याचबरोबर या आरोपपत्रांमध्ये पबचे मॅनेजर असतील, त्याचबरोबर पब मालक असतील, अशा 5 ते 6 जणांवर आरोपपत्र दाखल केले आणि त्याच दरम्यान विशाल अग्रवाल हे फरार झाले होते आणि फरार विशाल अग्रवाल यांना देखील संभाजीनगरमधून डिटेन करण्यात आलं होतं आणि आज त्यांना कोर्टात दाखल केलं आणि पोलीस आता सध्या त्यांची 7 दिवसांची कोठडी मागत आहे। सरकारी वकील देखील युक्तिवाद करताना आपल्याला पाहायला मिळतोय आहे। एकंदरीतच आपण जर हे प्रकरण पाहिलं तर या प्रकरणाला राजकीय वळण देखील पाहायला मिळालं। अनिल देशमुख यांनी खरं तर देवेंद्र फडणवीस म्हणजे महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा देखील मागितला होता आणि या देवेंद्र फडणवीसांनी खरं तर काल पुण्यामध्ये तळ ठोकून बसले होते। या संपूर्ण प्रकरणाची सूत्र हाताळत होते। पोलीस आयुक्तालयाच्या वॉर रूम मध्ये देखील ते जाऊन बसले होते। एकंदरीतच पूर्ण हे प्रकरण आहे, या प्रकरणाला राजकीय। तर विशाल अग्रवालला 5 दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे। महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय, विशाल अग्रवाल याला 5 दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, विशाल अग्रवालला 5 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे। तर विशाल अग्रवालच्या कोठडीवर युक्तिवाद सुरू होता, तर युक्तिवाद संपलेला आहे। पुणे पोलिसांकडून आता
7 दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आली होती, मात्र त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे. पुन्हा एकदा जाऊन आमचे प्रतिनिधी सचिन चपळगावकर आपल्यासोबत आहेत. सचिन, महत्त्वाची अपडेट येते. 7 दिवसांची कोठडी मागितली होती, मात्र आता 5 दिवसांची कोठडी दिलेली आहे. अगदी बरोबर आहे. 24 तारखेपर्यंत ही पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. संभाजीनगरला पळून का गेला आणि त्या ठिकाणी कुठले जे या संपूर्ण प्रकरणातले काही धागेदोरे आहेत का हे संपूर्ण डिलीट झालेत का हे बघण्यासाठी आता त्याचा तपासासाठी त्याला येत्या 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. आणि ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांनी तब्बल 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती, पण असं असतानाही फक्त येत्या 24 तारखेपर्यंतच त्याला विशाल अग्रवाल याला पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. सचिन, आपण पाहतो की 7 दिवसांची जी पोलीस कोठडी दिलेली आहे, आता पुढची प्रक्रिया कशी असेल, कारवाई कशी होऊ शकते यावर? या संपूर्ण प्रकरणामध्ये जी त्याला आता पोलीस इन्व्हेस्टिगेशन होईल, यामध्ये संपूर्ण गोष्टीचा खुलासा होईल. गाडी का दिल्या गेली, कशा पद्धतीने या संपूर्ण प्रकरणाचा जो आहे तो उलगडा होईल आणि त्यानंतर पुन्हा 24 तारखेला म्हणजेच येत्या 25 तारखेला त्याला पोलीस पुन्हा एकदा कोर्टामध्ये हजर केला जाणार आहे. आणि कोर्टामध्ये नेमकं काय घडलं, काय युक्तिवाद नेमका करण्यात आलेला आहे कोर्टाकडून? कोर्टामध्ये प्रशांत पाटील हे जे हायकोर्टचे वकील आहेत ते अग्रवाल यांच्या बाजूने मांडत होते. त्यांनी सांगितलं की माझ्या आशिलाला कुठल्याही प्रकारची नोटीस दिली नव्हती, त्याची जी अटक आहे ती अवैध आहे. पण त्याचबरोबर जी सरकारी बाजू होती, सरकारी बाजूने अनेक गोष्टी उलगडा झाला. रजिस्ट्रेशन नसताना गाडी दिल्या का गेली, तो लहान असतानाही त्याच्या हातात गाडी का दिली, अशा अनेक गोष्टीचा त्या ठिकाणी विचारणा केली गेली. आणि कोर्टाने पण त्याच पद्धतीने ताशेरे ओढलेले आहेत की तो 17.5 वर्षाचा असताना त्याच्या हातात गाडी का दिली, अशा पद्धतीचे अनेक ताशेरे पण कोर्टाने त्याच्यावर ओढलेले आहेत. नक्कीच. तर आपण पाहतोय महत्त्वाची अपडेट, विशाल अग्रवालला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. आणि विशाल अग्रवाल या कोठडीवर आता युक्तिवाद सुरू होता, मात्र पुणे पोलिसांकडून 7 दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आली होती. सरकारी वकिलांचा यावर युक्तिवाद सुरू होता आणि कशाच्या आधारावर आरोपीला पबमध्ये एंट्री दिली, त्याच्याकडे लायसन्स सुद्धा नव्हतं तरी सुद्धा तो गाडी चालवत होता. सरकारी वकिलांचा युक्तिवाद सुद्धा चालू होता. अल्पवयीन आरोपीच्या अटकेवर सुद्धा थोड्याच वेळात निकाल लागेल. पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी सचिन चपळगावकर आपल्यासोबत आहेत. सचिन, आता 5 दिवसांची कोठडी विशाल अग्रवालला सुनावण्यात आलेली आहे. दुसरीकडे पाहायचं झालं तर अल्पवयीन जो आरोपी आहे त्याच्या अटकेवर सुद्धा आता थोड्याच वेळात निकाल येईल. त्याची सुनावणी कधीपर्यंत होण्याची शक्यता आहे? अगदी बरोबर आहे. त्या कोर्टामध्ये अजूनही सुनावणी चालू होती, त्याचाही निकाल राखून ठेवला होता. तो 4-4:30च्या दरम्यान येणार होता, तोही निकाल काही वेळात आपल्या समोर येईल. पण विशाल अग्रवाल याला आता 24 तारखेपर्यंतची पोलीस कोठडी मिळेल. अनेक ज्यातल्या ह्या गोष्टी आहेत त्या उलगडणार आहेत. पळून का गेला, त्यानंतर अनेक जे सबूत आहेत ते मिटवले गेलेत का, त्याचबरोबर अनेक गोष्टीचा उलगडा होणार आहे. बिल भरल्या गेलं, त्याचं ऑनलाईन बिल कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं आहे. अशा अनेक गोष्टी आहेत, त्याचा उलगडा होईल आणि त्यानंतरच पुन्हा एकदा कोर्टात हजर केलं जाईल. नक्कीच. पण आरोपी विशाल अग्रवालला 3 दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे अशी अपडेट येते सचिन. 7 दिवसांची मागितली होती, मात्र आता 3 दिवसांची पोलीस कोठडी दिलेली आहे अशी अपडेट येते. अगदी बरोबर आहे. 24 तारखेपर्यंतचीच पोलीस कोठडी त्याला देण्यात आलेली आहे. या संपूर्ण 3 दिवसामध्ये पोलीस आपल्या पद्धतीने त्या संपूर्ण गोष्टीचा तपास करतील आणि संपूर्ण या अपघाताच्या ज्या संदर्भातल्या ज्या गोष्टी आहेत त्याचा उलगडा होईल आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्याला कोर्टात हजर केल्या जाईल. सचिन, सगळ्यात जास्त उत्सुकता आहे ती अल्पवयीन आरोपी जो आहे त्याबद्दल जी सुनावणी होणार आहे, त्यावर जो युक्तिवाद सुरू आहे त्याबद्दलची, त्या संदर्भात काय माहिती आहे? अजून सुद्धा त्याचा निकाल जो आहे तो अजून आलेला नाहीये. पण त्या संपूर्ण प्रकरणामध्ये काल देवेंद्र फडणवीस यांनी जो ते कोर्ट आहे, बाल न्याय कोर्ट आहे, त्याच्या संदर्भामध्ये एक स्टेटमेंट केलं होतं आणि त्यामधून एक निकाल अपेक्षित, सर्वांना जो अपेक्षित जो निकाल येईल असं म्हटलं होतं आणि ऍडल्ट कन्सिडर करूनच त्याच्यावर कारवाई केल्या जाईल अशा पद्धतीचं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. व त्याचप्रमाणे सुनावणी झालेली आहे. आता काय त्याचा निकाल येईल ते बघणं आता सर्वात महत्वाचं आहे. सचिन, सध्या हा मुद्दा जो आहे तो देशभर गाजतोय, तर कोर्टाबाहेर नेमकं वातावरण कसं आहे आता सध्या? अजूनही कोर्टामध्ये ऑर्डर जी झाली त्याला अजून कोर्टाच्या बाहेर आणलेलं नाहीये. एकंदरीत जे वातावरण आहे ते संपूर्ण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी टेन्स निर्माण झालेला आहे. मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. शाई फेक झाल्यामुळे या ठिकाणी वातावरण जे आहे ते थोड्या बहुत प्रमाणात तंग झालं होतं. पण त्यानंतर आता मोठा पोलीस बंदोबस्त आहे. यानंतर 3 दिवसाच्या पोलीस कोठडीमध्ये त्याला सर्व इन्व्हेस्टिगेशन होणार आहे. पण एकंदरीत हे एका अपघाताचं प्रकरण हे शेवटला अंडरवर्ल्ड पर्यंत जाऊन पोहोचलं एवढं नक्की. सचिन, पहिले जी कलमं लावली होती, जे वाद होते त्यावर आता पोलिसांनी कोणकोणती कलमं लावलेली आहेत?
गुन्ह्यांची? या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलीस आता इन्व्हेस्टिगेशन करतायत. अजूनही यामध्ये कुठले कलम जे ऍड करता येतील त्या संदर्भामध्ये ते माहिती घेत आहेत. आता या संपूर्ण प्रकरणामध्ये मुलाला ज्या पद्धतीने गाडी दिल्या गेली तेच कलम आता तरी लावलेलं आहे आणि पळून गेल्यामुळे यामध्ये कॉन्स्पिरसी निर्माण झाली. त्यामुळे या संपूर्ण घटनेचं महत्त्व जे आहे ते वाढलेलं आहे.